ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः यः पृथिवीभरवारणाय दिविजये सम्प्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवीतले रविकुले मायामनुष्योऽव्ययः निश्चक्रं हतराक्षसं पुनरगाद् ब्रह्मत्वमाद्यं स्याम् कीर्तिं पापहरां विधाय जगति तं जानकीशं भजे विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर स्वामी महाराज की जय। आपण कालपासून नवविधा भक्तीच्या एक विधा, साध्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर तऱ्हा, आणि आपल्या सर्वांच्या माहितीच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रकार असे पाहतोय। आपण श्रवण भक्तीपासून सुरुवात केली। आपण असं म्हटलं की दासबोधाच्या मूळच्या चौथा जो दशक आहे नवविधा भक्तीचा, त्याला आधार घेऊन आपण हे चिंतन करतो आहोत। स्वाभाविकच कालच्या आपल्या सत्रानंतर अशी शंका आली असेल की ओ दासबोधातली जेमतेम एक ओवी घेतली, बाकी तुमचीच वायफळ बडबड इकडे तिकडे सुरू होतं। तर असं मानायचं कारण नाही। जे काही मी काल बोललो ते सगळं दासबोधामधूनच उलगडलेलं असं होतं। नेमकं कालचं सूत्र इथे एक घेतो आणि अर्थात आजचं जे विषय सत्र आहे कीर्तन भक्तीचं ते सुरू करतो। कालचं सूत्र अशासाठी महत्त्वाचं आहे कारण श्रवण ही कीर्तनाची पहिली पायरी आहे। कीर्तन जर करायचं असेल, ज्याला कीर्तन करायचं आहे त्यांनी सगळ्यात पहिलं श्रवण उत्तम केलं पाहिजे। म्हणजे ज्यांना कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार व्हायचं आहे त्यांच्यासाठी पहिला अर्हता निकष काय आहे, म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया। अर्हता निकष म्हटल्यावर लोकांना कळत नाही, अरे बापरे हे काय। तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया असा आहे की तुम्ही अधिकाधिक हे अध्यात्म श्रवण केलं पाहिजे। पुराण असो, संतांचे ग्रंथ असो, ते ऐकले पाहिजेत। जेव्हा आपण भरपूर ऐकू, जर आपल्याला गुणोत्तर काढायचं झालं तर जेव्हा किमान 1000 कीर्तन किंवा 1000 प्रवचन ऐकाल तेव्हा कुठे जेमतेम 10 वेळा तुम्हाला बोलता येईल। बघा म्हणजे गुणोत्तर काय आलं, 10,000 या पटीत। म्हणजे आपलं जे कीर्तन भक्तीचं प्रारूप आहे त्याचा मूळ पाया हा श्रवणामध्ये आहे। म्हणून श्रवण ही कीर्तनाची ही पहिली पायरी आहे
आणि एकूण भक्तीचा जो प्रासाद आहे त्या प्रासादातली ही पहिली पायरी आहे. आपण काल पाहिलं की काहींनी या नवविधा भक्तींना पायऱ्या मानलेला आहे, एकावर एक क्रमाक्रमाने चढत जातोय तो साधक, आणि काहींनी याला वेगवेगळे मार्ग म्हटलेले आहेत. कोणीही कुठल्याही भक्तीने साक्षात परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला यातलं जे पटेल ते घ्यावं, एकच खरं दुसरं खोटं असं मानायचं काही कारण नाही. आपलं कालचं श्रवण भक्तीचं एक सूत्र इथे उद्धृत करतो समर्थ आपल्याला. या श्रवण निरूपणाच्या समासामध्ये पहिला जो समास आहे 4थ्या दशकातला, त्यात सांगतायत सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. काय सांगितलं? 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सगुणाची चरित्रे ऐकावी, भगवंताची जी सगुण साकार अशी रूप आहेत, अवतार आहेत, त्याची चरित्र ऐकायची. म्हणजे श्रवणाची मर्यादा समर्थ काय सांगतायत, काय ऐकायचंय हे लक्षात घ्या. नाहीतर ऐकायचंय म्हटल्यावर, कालच मी म्हटलं, काहीतरी ऐकायचंय म्हणजे काहीतरी ऐकायला लागतात, काहीही ऐकायला लागतात. अवगती अधोगती ही अशी सुरू होते. देवर्षी नारदांनी ही माणसाची खोड लक्षात घेतली आणि एक सूत्र सांगून ठेवलं. नारदीय भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे. नारद महर्षी सांगतायत, ते म्हणाले, स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. काय ऐकू नये? सगुणाची चरित्र ऐकावीत, अध्यात्म तत्वज्ञान याच्या सिद्धांतावरती शोधून पाहावीत. त्या सगुणाच्या चरित्रामध्ये हे निर्गुणाचे, हे अध्यात्माचे सगळे सिद्धांत हे सुप्त पद्धतीने सांगितलेले असतात, आपल्याला लक्षातही येत नाही. प्रभू रामचंद्रांचं चरित्र घ्या, सगळं अध्यात्म आहे, सगळा निखळ वेदांत आहे. समर्थ जेव्हा आम्हाला सांगतायत सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी. निर्गुण अध्यात्माने शोधायची म्हणजे नेमकं काय करायचं? त्याच्यात कुठे आहे निर्गुण निराकाराचं तत्वज्ञान, कुठे आलंय शोधायचं का? अर्थात पहा शोधून. रामचरित्र जर उदाहरणादाखल घेतलं तर रामचरित्राची सुरुवात कोणापासून आहे हो? रामचरित्राची सुरुवात दशरथापासून आहे. आणि रामचरित्रातला क्लायमॅक्स ज्याला म्हणू, सगळ्यात शिखर बिंदू कुठे आहे? तर तो दशाननाच्या वधावर आहे. रामचरित्राचा, रामायणाचा पूर्ण प्रवास दशरथ ते दशानन असा आहे. म्हणजे काय? राम जन्माला कोणा घरी येतो? तो दशरथा घरी येतो. आणि कोणाला मारण्यासाठी येतो? तर दशाननाला मारण्यासाठी येतो. जरा उलगडून सांगितलं तर बरं होईल. हे काय दशरथ दशानन, काय प्रकरण आहे? आम्हाला तर माहिती आहे दशरथ म्हणजे राजा, दशानन म्हणजे रावण, राक्षसांचा राजा. त्या नावातच मेख आहे दशरथ. 10 ही इंद्रियांना, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय यांना ज्याने रथाप्रमाणे जोडलंय. म्हणजे हा त्या इंद्रियांसाठी जगत नाहीये, आत्म्यासाठी इंद्रियांना रथाप्रमाणे ज्याने जोडलेला आहे. 10 ही इंद्रियांवर ज्याचं वर्चस्व आहे, ज्याने संतुलन मिळवलेलं आहे, ज्याचा समतोल स्थापित झालेला आहे, तो दशरथ आहे. आणि दशानन काय आहे? तर 10 ही इंद्रिय ज्याची तोंड झाली आहेत, म्हणजे 10 ही इंद्रियांनी तो नुसतं स्वाहा करत सुटलाय. इंद्रिय वृत्तीच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीच्या परिमार्जनासाठी राम यावा लागतो. राम म्हणजे काय? रमन्ते योगिनो यत्र. सगळं विश्व, सगळं ब्रह्मांड, मते चर असो वा अचर, त्याला जो रमवतो तो राम आहे. राम म्हणजे आनंद आहे. आता
जो आपल्या इंद्रियांना रथासारखं जोडतो, त्यांना साधन करतो, आत्म्याला ओळखण्यासाठी, आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या घरी राम येतो, त्याच्या पोटी राम येतो, म्हणजे त्याला आनंद प्राप्त होतो. आणि जो 10ही इंद्रियांनी केवळ विषयांचा उपभोग घेत सुटतो, त्याची मस्तक राम येऊन कापतो. म्हणजे खरा आनंद जो आहे तो त्याला असं वाटतं मला मिळाला, पण तो मिळण्याआधीच त्याचा पत्ता कट झालेला असतो. क्षमा करा, म्हणजे मी मुद्दामून अशी भाषा वापरतोय समजावी यासाठी, नाही तर म्हणायचे काय कुठे बसलायत, काय बोलताय बुवा. समजावं ह्यासाठी हे दृष्टांत आहेत. त्या शब्दात, त्या वाक्प्रचारात आपल्याला अडकायचं नाहीये. आपलं सूत्र असं चाललं होतं, सगुणाची चरित्रे ऐकावी, निर्गुण अध्यात्मे शोधावी. हे असं शोधन करायचं असतं, एक एक चरित्र असं उलगडायचं असतं, त्याला श्रवण म्हणावं. पुढे समर्थ सांगतायत, सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. सगुण भक्ती करत असाल तर सगुणाची चरित्र ऐकायचेत. ज्याला सगुणामध्ये जास्त स्वारस्य नाहीये त्यांनी अध्यात्म श्रवण, वेदांत श्रवण करावं. त्यांनी पंचदशी असेल, ब्रह्मसूत्र असतील, उपनिषद असतील, अशा निखळ तत्वज्ञानपर, सिद्धांतपर ग्रंथांचं श्रवण करावं. आता इथनं आपलं कीर्तनाचं सूत्र सुरू होतं. ही शृंखला आहे. हे असं तुटक तुटक वाचायचा हा विषय नाहीये की आज श्रवण झालं म्हणजे आता उद्या श्रवणावर काय बोलायचं नाही, उद्या कीर्तनच फक्त, असं होणार नाहीये. या श्रवणाच्या कडीलाच कीर्तनाची कडी जोडलेली आहे. साखळी आपण डोळ्यासमोर आणा. साखळी ही एक दिसत असली तरी त्या एका साखळीमध्ये अनेक कड्या एकमेकात गुंतलेल्या असतात. तसं या श्रवणामध्ये कीर्तन गुंतलेलं आहे. जिथे श्रवण संपतंय तिथे कीर्तन सुरू होत आहे. हे जसं आपण बोलतोय तसं आपलं अनुभवायला पण हेच येत आहे. जरा थोडं आपण अध्यात्म, हे कीर्तन प्रवचन थोडं बाजूला ठेवूया. व्यवहारात काय होतं? व्यवहारात आपला काही वेगळा अनुभव असतो का? व्यवहारात देखील आपण याच न्यायाने सगळं करत असतो. आपण काय करतो? एखाद्याचं भाषण ऐकतो. एखादा उत्तम वक्ता असेल, भाषण ऐकतो. पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, असे उत्तम उत्तम वक्ते, त्यांची व्याख्यानं, आता ते जरी या लोकी नसले तरी त्यांच्या रेकॉर्ड्स असतात, त्या वारंवार आपण ऐकत राहतो. आणि जेव्हा किमान 10-15 वेळा आपण ऐकतो तेव्हा आपण ते विनोद आपल्या मित्रमंडळीत सांगायला लागतो. 10-15 वेळा ते श्रवण घडलं. एखादा पक्का श्रोता असेल तर एकदा ऐकून त्याला पुरतं, लगेच तो सांगायला मोकळा होतो. आणि काय होतं, ज्याचं श्रवण पक्क आहे ना, तो आपसुक त्याच्या मित्रमंडळामध्ये लाडका होतो सगळ्यांचा. संस्कृतमध्ये ज्ञानाला, जो ज्ञानी आहे त्याला एक विशेष शब्द वापरलेला आहे, बहुश्रुत. तो बहुश्रुत आहे, ज्ञानी आहे. म्हणजे काय? ज्याने भरपूर ऐकलंय. भारतीय परंपरेमध्ये पूर्ण जी शिक्षण पद्धती आहे, अध्यापन अध्ययनाची जी पद्धती आहे, त्याच्यामध्ये शिक्षणाचा एक चॅनल सांगितलेला आहे. लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. आज जी शिक्षण पद्धती आहे बरोबर त्याच्या विपरीत आलेली आहे. विद्याध्ययनाचा, एखादी गोष्ट तुम्हाला शिकायची, विषय आत्मसात करायचा आहे, तर त्याचा चॅनल काय असला पाहिजे? आज काय असतं, ओ ते आमचा बबड्या आहे ना, तो जात नाही हो कॉलेजला, कंटाळा येतो, बंक मारतो. निमत ते काय एन्जॉय करतात बाहेर जाऊन, काय काय वेगवेगळ्या परीने.
मग अभ्यासाचं काय? नाही, तो नोट्सवरून करतो सगळं, कव्हरनी होतो पास. म्हणजे सगळं नोट्सवर. या नोट्स काय आहेत? कोणीतरी काहीतरी ऐकून त्याच्या बुद्धीप्रमाण काढलेली एक काहीतरी काळ्यावर पांढरं, पांढऱ्यावर काळं करण्याचा प्रकार. आणि त्याच्यावरून हा शिकतो. म्हणजे आजची पूर्ण शिक्षण पद्धती काय आहे? वाचा, घोका आणि ओका अशी सगळी शिक्षण पद्धती झाली. म्हणजे काय? तत्व त्यातलं कळलं का? सार काही कळलं का? गरज नाही. वाचलं. चॅनल काय आहे? डोळे हा चॅनल आहे. आज आम्ही डोळ्यांनी वाचतोय. त्या डोळ्यांनी वाचल्यावर त्या अक्षरांची प्रतिबिंब आमच्या मेंदूवर उमटत आहेत. मेंदू हा एक कणकेचा गोळा आहे, लक्षात घ्या. तुम्ही जे पाहताय त्याचे शिक्के त्या मेंदूत उमटत आहेत. तुम्हाला कळत न कळत ते उमटता येतात. आणि हे जे उमटणं आहे ना, हे जेव्हा तुमच्या डोळ्या थ्रू होतं, म्हणजे डोळ्यांनी ती प्रतिमा पाहिली आणि मेंदूत छापली गेली, की जो ठसा उमटतो तो हलका ठसा असतो, पुसट ठसा असतो. कारण काय होतं? ओव्हरलॅप होणं असा शब्द आपण ऐकला असेल. आपण डोळ्यांनी जेव्हा गोष्टी पाहतो तेव्हा अनेक गोष्टी एका वेळी आपण पाहत असतो. आत्ता बघा, आपले डोळे वक्ता बोलतोय तिकडे जरी असलं तरी कडांनी आपल्या इकडचं तिकडचं दिसतंय. मग तो हॅलोजन काय कुठे आहे, मग देवळात कोण येतंय, मग तिकडे त्यांनी साडी कुठली नेसली आहे, विशेषतः महिला वर्ग, इकडे लक्ष असतं, तुमच्या नकळत असतं. म्हणजे काय आहे? या सगळ्यामध्ये जे काही घ्यायला हवंय ती सगळी क्षमता, काल जे आपण शब्द समर्थांचा ऐकलात, अवधान दीजे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत हेच सांगितलंय की आता एवढं थोडं अवधान द्या, सर्व सुखासी पात्र होईल. थोडं इकडे लक्ष द्यावं. आमची तयारी तिथे कमी पडते. आम्ही लक्षच देत नाही. म्हणजे आम्ही असं म्हणतो आमचं लक्ष आहे, पण आमची लक्ष अनेक ठिकाणी असतात एका वेळी. त्यामुळे जी प्रतिमा तुमच्या मेंदूवर उमटते ती हलकी पुसट असते. आणि या उलट भारतीय परंपरेमध्ये अध्यापन पद्धती, अध्ययन पद्धती कशी होती? तर पठण कसं? सगळ्यात पहिलं पुस्तकं ही पूर्वीची पद्धत नाही. पुस्तक घेऊन शिकवलं जात नसे. पुस्तक बाजूला ठेवा. गुरु काय सांगतोय ते ऐकायचं, कान देऊन ऐकायचं. गुरु पाठ द्यायचा. पाठ दिला की त्या वर्गामध्ये एकपाठी मुलं वेगळी काढलेली असायची. गुरुने एकदा उपदेश केला की एकपाठी विद्यार्थी तो एकदा म्हणायचा, कारण त्याला एकदा ऐकलं की पुरायचं. मग दुसरा लेअर तिथे काम करायचा. मग असायचे ते युग्मपाठी किंवा द्विपाठी. युग्मपाठी म्हणजे काय? जेव्हा दोनदा ऐकेल ती व्यक्ती तेव्हा त्याला पाठ व्हायचं. पहिलं ऐकलं गुरुच्या मुखातून, दुसरा पाठ एकपाठी सहपाठ्यांच्या मुखातून ऐकला की यांचे 2 पाठ झाले हे म्हणायचे. 2 पाठ हे झाले की तिसरे याचे त्रिपाठी. अण्णाव आहे ना उत्तर भारतात, त्रिपाठी ते असे. 3 वेळा पाठ ऐकले की त्यांना जे येतात ते त्रिपाठी. दुसरी एक व्याख्या आहे 3 वेदांचं जे पठण करतात ते त्रिपाठी. असो, त्याच्या काही तपशिलात आपल्याला शिरायचं नाही. तर 3 वेळा असं पठण झालं की ते त्रिपाठी तयार असायचे. आणि असं 4-4 वेळेला कानावर पडलं की आपसुक ते कानातून इथे घट्ट बसायचं. आणि एकदा का ते बसलं की मग चालू व्हायचं अध्ययन. अध्ययन याचा अर्थच आहे पुनरावृत्ती. अभ्यास याचाही अर्थ पुनरावृत्ती आहे. अभिआस, सतत त्या विषयात जाऊन बसणं, मुरायचा प्रयत्न करणं, हा अभ्यास आहे. म्हणजे काय? आपली पूर्ण अध्ययन पद्धती ही श्रवणाधिष्ठित आहे ना की वाचनाधिष्ठित. बघा,
प्रयोग करण्यासारखा आहे. म्हणजे जे शिक्षण संस्थांमध्ये काम करतायत, विशेषतः अध्यापनाशी ज्यांचा संबंध येतोय, त्यांनी हा प्रयोग जरूर करून बघण्यासारखा आहे की वाचून किती मुलांच्या लक्षात राहत आहे. वाचायला एखादा पाठ द्यावा आणि एखादा पुस्तक बंद करून फक्त तोंडी घोकून घ्यावा. तुम्ही म्हणाल, मगाशीच तुम्ही म्हणालात वाचा घोका ओका, याच्यावर तुम्ही थट्टेचा सूर लावलात. मग इथे काय, इथे घोकण्याच्या आधी ऐका, ही एक पायरी आहे. ऐकून घेणं, याच्यामध्ये नुसतं ऐकणं, कानानी कानावर शब्द पडले नाही मी घेतले, एवढी सोपी क्रिया नाहीये हो. ऐकून घेणं, याच्यामध्ये समोरचा बोलणारा माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, हा विश्वास, हा एक समज असं म्हणूया, ही श्रद्धा असायला लागते आणि ती असेल तर ऐकलं जातं. याला काय कळतंय, काय जायचंय तेच 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 ऐकायला, ते सदावर्त्यांकडे चालूच असतं दरवर्षी, काय ऐकायचंय प्रवचन, असं म्हटलं की झालं, संपलं, श्रवण संपलं. कानावर पडलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. का तर यांना काय कळतंय, ऐकण्याची सुरुवात श्रद्धेत आहे. मला कळत नाही ते यांना कळतंय, ही श्रद्धा कामी येते आणि ते जे श्रवण घडतंय तेच पुढे ज्ञान होतं. त्यामुळे या सगळ्या ज्ञान प्रक्रियेत श्रवण पहिलं घडलं की आपसूक श्रवणाचा परिपाक कीर्तनात होतो आणि कीर्तन घडतं. जेव्हा आपण कीर्तन असं म्हणतोय, नेमकं कीर्तन काय आहे, जे समर्थांनी आत्ताच्या या श्रवण निरूपणामध्ये सांगितलंय तेच त्यांच्या पूर्वी झालेल्या नाथ महाराजांनी आम्हाला एका अभंगात सांगून ठेवलंय. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, नाथ महाराज सांगताय. अभंग मोठा आहे, शेवटची ओळ फार महत्वाची आहे. ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांचे घरची, असा अभंग आहे. सगुणाची चरित्र गायचेत आणि त्या सगुणाच्या चरित्र गाता गाता अध्यात्माचंही निरूपण करायचंय. ऐकून झालं, आता पक्की झाली आहे तयारी. आता पुढची पायरी काय, आता बोलायला लागा. या सगळ्यामध्ये जेव्हा भक्ती हा मूळ आपला कळीचा मुद्दा आहे, भक्ती प्राप्त करायची, भक्तीसाठी हा सगळा खटाटोप आहे. गंमत अशी झाली आहे, या सगळ्यांना जरी आपण भक्ती म्हणत असलो ना, नवविधा भक्तीच्या असं जरी म्हणत असलो तरी या सगळ्यांपेक्षा भक्ती कुठेतरी वेगळी राहते. ही फक्त भक्तीची अनुभव्य अशी माध्यम आहेत. अनुभवायला येते भक्ती या माध्यमातून, पण खरं तर भक्ती काहीतरी वेगळीच राहते. भक्तीची लक्षणं करताना नारद महर्षींनी 4-5 वेगवेगळी मतं दिलेली आहेत. पुन्हा नारदीय भक्तिसूत्राचा संदर्भ घेतो. नारदानं विचारलं, भक्ती म्हणजे काय? ते म्हणाले, कोणाचं मत सांगू? म्हणाले, सांगा सगळ्यांची मतं. त्यावेळी जी प्रचलित होती ती सांगितली. ते म्हणाले, पूजादिष्वनुराग इति पाराशर्या. पूजा करण्यामध्ये अनुराग असणं, भगवंताची पूजा आपल्याला बघायची, एक भक्ती ती आहे. भगवंताची पूजा मी कधी करतोय अशी ओढ लागणं, ही भक्ती आहे. कोणाच्या मते इति पाराशर्य. हा पाराशर किंवा पाराशर्य म्हणजे भगवान वेदव्यास. वेदव्यासांचं मत उद्धृत केलं. वेदव्यास म्हणतात, पूजा इत्यादींमध्ये ओढ, आसक्ती, अनुराग असणं. खुद्द नारदांनी या सगळ्या नवविधांना आसक्ती असा शब्द वापरलाय. आपल्याला या 9 आसक्ती माहिती आहेत. नारदांनी त्याच्या पुढे जाऊन अजून 2 आसक्ती ऍड केल्या. रूपासक्ती, श्रवणासक्ती, गुणानुवादासक्ती, असं करता करता शेवटी विरहासक्ती आणि त्या परमेश्वराचं रूप आत्मसात करून तन्मयतासक्ती, अशा 11 आसक्ती या सूत्रामध्ये नारदांनी सांगितल्या. तर पूजादिषु अनुराग, हा
पूजा इत्यादी कर्मांमध्ये भगवंताची पूजा करणं, भगवंताचं अर्चन करणं, याच्यामध्ये अनुराग, ओढ, प्रेम, आसक्ती असणं, ही भक्ती आहे. मग म्हणाले गर्गाचार्य काय सांगतायत? कथादिषु इति गर्गः. कथा सांगणं, ऐकणं, याच्यामध्ये अनुराग असणं, ही गर्गांनी केलेली व्याख्या आहे. म्हणजे आपण आज जे काल श्रवणाच कीर्तन बघतोय, श्रवण कीर्तनानुगा अशी जी भक्ती सांगितली ती व्याख्या गर्गाचार्यांची आहे. गर्गाचार्यांनी गर्ग संहिता नावाचा एक मोठा ग्रंथ रचलेला आहे. या विस्तृत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांचं पूर्ण समग्र चरित्र क्रमाने असं आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल नसेल मला माहीत नाही, पण भगवान रामचंद्रांचं जसं अथपासून इतिपर्यंत चरित्र वाल्मिकी रामायण आहे, तसं आपल्याकडे भगवान श्रीकृष्णांचं अथपासून इतिपर्यंत सांगणारं चरित्र तसं म्हटल्यास उपलब्ध नाही. असेल तर मला सांगा. मी आधुनिक कादंबऱ्या, आधुनिक पुस्तकांच्या बाबतीत बोलत नाही, मी पारंपरिक ग्रंथांच्या बाबतीत बोलतोय. आपण जर श्रीमद भागवत पाहिलात तर श्रीमद भागवतामध्ये भगवंताचं चरित्र दशमस्कंधात आहे असं पण पटकन सांगू, पण गंमत अशी आहे त्याच्यामध्ये महाभारतात आलेला महत्वाचा जो भाग आहे, महाभारत कथेच्या अनुषंगाने जे कृष्ण चरित्र आहे ते अतिशय त्रोटक आणि त्रुटीत आहे. जेमतेम काही श्लोकामध्ये महाभारत युद्ध झालं, कथा संपली महाभारताची, पण त्या महाभारताच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी काय काय लीला दाखवल्या हे भागवतामध्ये सांगितलेलं नाही. तिथे गोपाल कृष्णांचं चरित्र जास्त खुलवून सांगितलेलं आहे. बालचरित्र असेल, द्वारका चरित्र असेल, किंवा उत्तर काळातलं म्हणजे उत्तर पर्व श्रीकृष्णांच्या चरित्रातलं ते असेल. महाभारताचा जर विचार केला तर महाभारतामध्ये पूर्वचरित्राविषयी फार सांगितलेलं नाही. जेमतेम अगदी त्या सभा पर्वामध्ये अर्घाभिहरण नावाचं उपपर्व आहे, त्या शिशुपालाने जी टिंगलटवाळी केली कृष्णाची, त्या टिंगलटवाळीच्या मिशाने जेवढं कृष्णचरित्र सांगितलं गेलंय तेवढं कृष्णाचं पूर्वचरित्र महाभारतात येतं. बाकी गोवर्धनोद्धार असेल, कालिया मर्दन असेल, कुठलीही बाललीला खुद्द महाभारतामध्ये जो 18 पर्वांचा भाग आहे त्यात येत नाही. ही त्रुटी लक्षात आली म्हणून व्यासानी पुन्हा त्याला एक खिल पर्व जोडून दिलं, हरिवंश, पण त्यातही अथपासून इतिपर्यंत कुठेही आलेलं नाही. ही त्रुटी गर्गाचार्यांनी काही अंशी, मी पुन्हा शब्द वापरतोय, काही अंशी दूर केली. पण त्यामध्येही पुन्हा हा जो सगळा भाग आहे की बालचरित्र, नंतरचं तारुण्यातलं चरित्र, मग महत्वाचं प्रौढ वयात आल्यावर द्वारकाधीश म्हणून असणारं चरित्र, महाभारत काळातलं चरित्र आणि उत्तर पर्व, एवढा सगळा कालखंड गर्गसंहितेमध्येही पूर्णता आलेला नाही, पण बाकीच्या ग्रंथांपेक्षा जास्त आलेला आहे. सांगितलं कशासाठी? तर कथादिषु, म्हणजे इथे अनुराग या शब्दाची अनुवृत्ती झालेली. आता अनुवृत्ती म्हणजे काय? आधीच्या सूत्रामध्ये जो शब्द आलेला आहे त्याची पुनरावृत्ती टाळली जाते, तो गृहीत धरला जातो वरील प्रमाणे, डिक्टो. तसं पूजादिषु अनुराग, हा इथे अनुराग जो शब्द आहे त्याची अनुवृत्ती खालच्या सूत्रात धरली, कथादिषु इति गर्गः. कथा ऐकणं आणि कीर्तन करणं याच्यामध्ये ओढ असणं, आवड असणं, प्रेम असणं, ही भक्ती आहे असं गर्गाचार्य म्हणतात. आणि त्याला अनुलक्षून गर्गाचार्यांनी स्वतः श्रीकृष्णाचं चरित्र गर्गसंहितेमध्ये रचून ठेवलं. आता हे जे कीर्तन आहे त्याचं लक्षण काय आहे? समर्थ सांगतायत आपल्याला, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथायोग्य. थोडं संबंधाच्या दृष्टीने अजून 3-4 ओव्या आपल्याला पाहिल्या तर अजून स्पष्ट होईल. बहुत करावे पाठांतर, कंठी करावे ग्रंथांतर,
भगवत कथा निरंतर करीत जावी, आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोची नये. मुख्य सिद्धांत इथे आलाय. हरिकथे विण सर्वथा राहोची नये. समर्थांच्या संप्रदायाचे जे विशेष गुण मानले जातात, लक्षण असं म्हणायला हरकत नाही. समर्थ संप्रदाय ज्याला म्हटलं जातं त्याला समर्थानेच एक शब्द वापरलाय, आमुचा स्वरूप संप्रदाय. तो स्वरूप संप्रदाय, स्वरूपाला पाहणारा संप्रदाय. या संप्रदायाचं जर लक्षण काय असं विचारलं तर समर्थ सांगतायत, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आणि अजून एक चौथा आहे, ही एकच ओवी सांगितली जाते, चौथा जाणावा साक्षेप. ही जी 4 लक्षण आहेत ती प्रत्येक रामदासी सांप्रदायिकाची लक्षण आहेत. या 4 गोष्टी प्रत्येक रामदासाने करायच्या आहेत. आणि सगळ्यात पहिलं काय सांगितलं तर हरिकथा निरूपण. तिथे समर्थ कुठेही इतका नामजप करावा, तितके वेळा पूजा करावी, काकड आरती करावी, शेजारती करावी सांगत नाहीत. काय सांगतायत? समर्थांच्या दृष्टीने तिथे महत्वाचं हरिकथा निरूपण एवढंच प्रारूप आहे. कारण पंचायत अशी आहे, बाकीच्या ज्या सगळ्या भक्ती आहेत, नामस्मरण भक्तीचा अपवाद आहे, त्याच्याबद्दल आता आपण बोलणार नाही. पण पूजा असेल, पादसेवन असेल, दास्य असेल, सख्य असेल, या सगळ्या भक्ती करण्यासाठी किंवा जमण्यासाठी काही एक ठराविक परिस्थिती, एक ठराविक एक वातावरण तिथे असावं लागतं. लक्षात घ्या, आता झोपडपट्टीत एखादी व्यक्ती राहते आणि त्याला भगवंताची पूजा करायची, जशी जमेल तशी तो करेल, पण अगदी सशास्त्र विधियुक्त अशी पूजा करायची झाली तर शक्य आहे का? शुचिता, मंत्र, तंत्र, यंत्र हे काही त्याला सांभाळता येण्याजोगं नाही. त्यामुळे तो अपवाद आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कुठेही गेलं तरी सहज काय करता येण्यासारखं आहे तर हरिकथा निरूपण हे सहज जमण्यासारखं आहे. कीर्तनाचं सगळ्यात महत्वाचं स्वरूप हे हरिकथेचं निरूपण आहे. किंबहुना कीर्तनकाराला हरिदास हा शब्द जो वापरला जातो तो यामुळे वापरला जातो. हरीचे दास आहेत, हरीची कथा करतायत म्हणून ते कीर्तनकार. कीर्तन हे त्या कृतीला अनुलक्षून दिलेलं नाव आहे. मूळ वृत्ती ही हरिदासी वृत्ती आहे. आता इथे दुसरा महत्वाचा भाग की कीर्तन कोणाचं करायचंय. आता इथे मतभेद अनेक वेळा होतात की आम्ही नेत्यांची करतो कीर्तन, आमचा लाडका नेता, आमचे हे मंत्री, आमचे ते संत्री वगैरे वगैरे. पण शास्त्र मर्यादा अशी आहे की तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, येरा मानवाची कामा नाहीये. जर कीर्ती, कीर्तनामध्ये कीर्ती सांगणं हे फार महत्वाचं आहे. ती कीर्ती जी सांगायची आहे ती कोणाची सांगायची आहे? ती फक्त आणि फक्त भगवंताचीच सांगायची. मर्त्य माणसाची जर सांगितलीत तर तुमच्या जिभेचा विटाळ आहे. जी जिव्हा भगवंताचं गुणकीर्तन न करता मर्त्य मानवाचं कीर्तन करते, ती वाणी, ती जिव्हा फुकट गेली. बरेच वेळा असं होतं की मग आम्ही अमक्या महापुरुषाविषयी बोललो, तमक्या महापुरुषाविषयी बोललो. ज्याचं आयुष्य हे भगवंताला समर्पित नाही अशाही व्यक्तीचं चरित्र तिथे गाऊ नये. जो दंडक देवर्षी नारदांनी आधी सांगून ठेवलाय, स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम, तोच नियम
इथे कीर्तनाला लागू आहे. म्हणजे काय होईल, आपल्या सोयीसाठी सूत्र जर कीर्तनात लावायचं झालं तर स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न कीर्तनीयम असं सूत्र करायला लागेल. कीर्तनामध्ये काय मांडायचंय, कोणाचं चरित्र मांडायचंय. आता पहिला शब्द ऐकल्यावरच आपला बहुतांश श्रोतृवर्ग कदाचित आक्षेप घेईल. काय सांगतायत बुवा, स्त्री चरित्र, कोणत्याही स्त्रीचं चरित्र सांगू नये. स्त्री चरित्र या शब्दामध्ये एक मेख आहे. स्त्री या शब्दाच्या ज्या अनेकविध व्याख्या व्युत्पत्ती केलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्त्ययी असा धातू आहे. जी गर्भाला किंवा त्या भ्रूणाला जीवाला धारण करते ती स्त्री, ही एक व्याख्या आहे. तशी दुसरी व्याख्या जी वहावते, स्र वाहणे, वाहत जाणे, जिला धैर्य बुद्धी कमी आहे ती स्त्री, अशी एक व्याख्या केलेली आहे. म्हणजे आता लक्षात घ्यायचं, ज्या स्त्रियांमध्ये धैर्य गुण आहे, भक्ती गुण आहे, ज्ञान गुण आहे, कर्म गुण आहे, त्या इथे अपवाद आहेत. दत्तात्रेयांच्या जन्माचं कीर्तन करताना स्त्री चरित्रम न कीर्तनीयम असं म्हणून चालणार आहे का? अनसूयेच्या चरित्राशिवाय दत्तात्रेयांचं आख्यानच मांडता येणार नाही. प्रभू रामचंद्रांचं जर चरित्र सांगायचं झालं तर माता कौसल्या आणि जगन्माता जानकी यांची चरित्र वजा करून चालणार आहे का हो? तिथे म्हणून चालेल का स्त्री चरित्रम न कीर्तनीयम? नाही चालायचं. कारण काय आहे तर त्या शास्त्रकर्त्यांच्या समोर जो स्त्री स्वभाव आहे, म्हणजे आता मानू या ना मानू, स्वीकारा अथवा न स्वीकारा, जो सहज स्वभाव आहे, निसर्ग दत्त स्वभाव स्त्रीचा जो आहे तो स्त्रियांनाही मान्य असतो. म्हणजे काय, पटकन आपण देवळात गेल्यावर देवळात आपल्याला काय दिसतं, पुरुषांना विचाराने स्त्रियांना विचारा. विचारू आत्ता? असो, त्याच्यात आत्ता वेळ आणि वाद दोन्ही खर्च होतील. त्यापेक्षा आपण मूळच्या मुद्द्याकडे येऊ. एक अगदी मासला थोडक्यात सांगतो. मंदिरात आल्यावर काय पाहिलं? रामाची वस्त्र काय सुंदर होती हो, आणि सीतामाईचा तो गजरा होता ना, तो किती छान होता. म्हणजे सीतामाईकडे लक्ष नाही, गजऱ्याकडे, वस्त्रांकडे, बाकीच्या परिष्काराकडे लक्ष आहे. हा स्त्री स्वभाव आहे. मी स्त्रियांना नावं ठेवत नाहीये, लक्षात घ्या, माझा अधिकारही नाही. या सगळ्या विश्वाचं कारण जी आदि प्रकृती आहे ती स्त्री रूप माता सांगितलेली जगन्माता आहे. त्यामुळे तिच्या विषयीचा हा अनादर नाहीये. जे स्त्रीचं स्वभाव चित्रण आहे, पटकन पसरत जाणं, पटकन आकृष्ट होणं, किंबहुना ती तशी असते म्हणून या विश्वाचा पसारा ती चालवू शकते. एखाद्या पुरुषाकडे जर हा विश्व संसाराचा कारभार दिला तर काय होतं, भोळ्या सांबाचं जे होतं ते की तो राख फासतो आणि श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. त्यामुळे त्याचं काम काय, तिकडे डोळे मिटून सगळीकडे नाहीच काही असं म्हणून बसणं, शून्यात नजर लावून बसणं, हा तो परमपुरुष करतो. मात्र ती प्रकृती या सगळ्या विश्वाला जन्म देते, नुसता जन्म देत नाही, त्याचं लालन पालन संगोपन करते. या सगळ्यासाठी तिचा असा स्वभाव असणं गरजेचं आहे. आणि साधनेमध्ये, अध्यात्मामध्ये तुम्हाला प्रकृतीला बाजूला काढून त्या परमपुरुषापर्यंत पोहोचायचं असतं. त्यामुळे हा स्वभाव त्या मार्गात आडवा येतो. म्हणून तो स्त्री स्वभाव, म्हणून त्याची चेष्टा म्हणण्यापेक्षा त्या स्त्री स्वभावाला, चांचल्याला टाकल्याशिवाय ती भक्ती जमणार नाही. आणि अशा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीची चरित्र कीर्तनात सांगितली तर कीर्तन आणि श्रवण उभय पक्षी दोष येतो.
म्हणजे काय होतं, ऐकता ऐकता त्या सांगणाऱ्याच्या मुखातून जेव्हा ते बाहेर पडतं तेव्हा ते गुण सांगणाऱ्याच्या शरीरात, त्याच्या स्वभावात मध्ये मिसळून जातात. म्हणजे पुराणातली वांगी पुराणात कथा सगळ्यांना माहिती असेल किंवा ते राहू देत. बायको म्हणते हो आत्ताच पुराणात सांगितलं की ती चातुर्मासात वांगी खायची नसतात. पुराणिक बुवा सांगतात अगं ती वांगी पुराणातली होती, ती पुराणातच ठेवायची असतात, घरात आणायची नसतात. म्हणजे काय, दोष सांगता सांगता दोषांचं कीर्तन केल्यास दोष त्या कीर्तनकाराच्या स्वभावात उतरतात, म्हणून ते कीर्तन करायचं नाही. आणि श्रवण केल्यामुळे आपल्या नकळत ते दोष आपल्यात उतरतात, म्हणून श्रवण करायचं नाही. म्हणून स्त्री. दुसरं धनचरित्र, पैशाचं चरित्र. हा तर फार महत्वाचा मुद्दा आहे. पैसे मिळवणे त्याचे मार्ग लक्षात घ्या. आज बोर्डावर जर विषय असता पैसे मिळवायचे यशस्वी मार्ग, इथे बसायला तुम्हाला जागा राहिली नसती. बघा आज खरं आहे, आज तुम्ही कोणताही एक कोर्स, क्रॅश कोर्स काढा, 8 दिवसाचा काढा, 10 दिवसाचा काढा, शेअर मार्केट कसं कॅप्चर करावं, कोर्स काढा, वेड्यासारख्या धाडी पडतील. म्हणजे तुम्ही अध्यात्मासाठी एक कोर्स काढा आणि एक पैसा कसा कमवावा यासाठी कोर्स काढा. अध्यात्माची एक बॅच जेमतेम चालेल की नाही शंका आहे, पण ते पैसे कसे कमवावेत, यशस्वी होण्याचे मार्ग, याच्या बॅचवर बॅच पास आउट होत राहते. काय आहे हे धन जे आहे त्याचं चरित्र. धनाचं चरित्र म्हणजे धन कसं कमवावं, ते कसं सांभाळावं, कसं वाढवावं, या सगळ्याचं आख्यान करू नये, लावू नये. म्हणजे कुठे कीर्तनात लावू नये आणि ऐकू नये. का तर ते ऐकून लोभ होतो. लोभ म्हणजे कसा होतो, एक साधं उदाहरण देतो. पैशाचं थोडं बाजूला ठेव. एक फार मोठा विचक्षण असा मनुष्य मागच्या शतकामध्ये भारतात होऊन गेला, आचार्य रजनीश, त्यांच्या चरित्रातली कथा आहे. त्यांनी एकदा आपल्या शिक्षकांना विचारलं, म्हणाले सर तुमचा सोमवारी उपास असतो का हो? सर म्हणाले हो, तुला कसं कळलं? म्हणाले तरीच त्या दिवशी वर्गात तुम्ही जी उदाहरणं देतात ती सगळी खाद्य पदार्थांची उदाहरणं असतात. म्हणजे काय, वेगळं उदाहरण आहे. तुमच्या प्रश्न पडेल की धनावरून अन्नावर कुठे गेले. आपण जे बोलतोय ना त्यानुसार आपली वासना असते किंवा तयार होत असते. ती बीज रूपात असते म्हणून तुम्हाला ती बोलायची बुद्धी होते. जे दृष्टांत येत आहेत ते दृष्टांत देत असताना देखील तुमचा जो विषय आहे, तुमच्या ज्या वासना आहेत त्या तुमच्या बोलण्यातून डोकावायला लागतात आणि मग पंचायत सुरू होते. म्हणजे मग त्याकडे लोक आकृष्ट होतात. साधं अन्नाचं हे आहे, धनाचं काय सांगावं. जेवढे म्हणून महापुरुष होऊन गेले प्रत्येकाने पैशाला कमी लेखलेला आहे. गोंदवलेकर महाराज तर कधी पैसा असा शब्दही घ्यायचे नाहीत, ते म्हणायचे पैका. एका शिष्याने विचारलं, म्हणाले तुम्ही पैसा का पैका का म्हणता? महाराजांनी मार्मिक उत्तर दिलं, म्हणाले संस्कृतमध्ये जो क हा प्रत्यय आहे, क प्रत्यय मराठीत आपण वापरतो क प्रत्यय, म्हणजे काय, जो हलका आहे, कमी महत्वाचा आहे किंवा ज्याच्यामुळे काही वाईट घडू शकतं त्याला क क प्रत्यय मानलं जातं. जो तो क आहे ना तो हिणकस दाखवण्यासाठी वापरला जातो, म्हणून म्हणाले मी पैका असं म्हणतो. राम आणि दाम, दामाची चर्चा सुरू झाली की राम दूर जायला लागतो म्हणून दाम टाळायचा. रामकृष्ण परमहंसांचा तर प्रसंगच चरित्रात सांगितलेला आहे. सांगायचे की हा जो पैसा आहे
तो जर मला लागला शरीराला तर इंगळीड असल्यासारख्या वेदना मला होत. आणि चाणाक्ष नरेंद्र म्हणजे ज्याचं मूळ नाव वीरेश्वर, अपभ्रंश झाला बिले, आणि जे नरेंद्र पुढे विवेकानंद या नावाने ओळखले गेले, ते पूर्वाश्रमीचं नाव त्यांना नरेन बंगालीमध्ये म्हणून ओळखलं जायचं. नरेंद्र ऐकत होते आणि त्यांनी लगेच ठरवलं की परीक्षा बघायची. रामकृष्ण काही कामासाठी आत गेले. इतक्यात त्यांची जी बिछायत होती, जिथे ते बसत होते, त्या आसनाखाली अलगद ₹1 सरकवून दिला. म्हणाले बघूया. गोसावी बुवा सांगतायत प्रवचनात, पैशाचा स्पर्श जरी झाला तरी वेदना होतात, किती खरं आहे ते बघू. आणि झालं. काही वेळाने रामकृष्ण आले. काही कल्पना नाहीये काय याने पराक्रम करून ठेवलाय. आणि आसनावर बसले मात्र किंचाळत उठले, आई आई आई. काय झालं? सगळे शिष्य कावरे बावरे झाले. कोणालाही कल्पना नाही हे नरेनने केलेल्या पराक्रमाची. म्हणाले इथे काहीतरी आहे, भलतं सलतं आहे काहीतरी. आणि जेव्हा ती बिछायत काढून बघितली तेव्हा ते नाणं सापडलं. ते नाणं बघून रामकृष्ण हसले आणि नरेनकडे बघून म्हणाले, हा चांगलं चाललंय. गुरुला सकाळी बघावं, दुपारी बघावं, रात्री बघावं, दिवसा पाहावं, रात्री पाहावं, जेवताना पाहावं, निजलेला पाहावं, तपासून घ्यावं. तपासून पक्क केल्याशिवाय पक्क नातं जोडू नये. ज्याचं त्याला खूण कळली. मी सांगितलं कशासाठी? धनचरित्रम न कीर्तनीय, न श्रवणीयम न कीर्तनीयम. ऐकूही नाहीये आणि सांगूही नाहीये. आणि जर का असं कोणी सांगत असेल तर तिकडे फिरकूही नाहीये. लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी भगवंताचं गुणकथा कीर्तन चाललं असेल, तिथे भले तुम्हाला बसायला जागा नसेल, कोपऱ्यात कुठेतरी गर्दी आहे, भरपूर लकटालकटी आहे, तसं जाऊन बसावं, गैरसोयीत जाऊन बसावं. सुरुवातीला आपला विषय झाला, हो काल फार उकाडा झाला, घामेजलेलं होतं, त्याची तमा न बाळगता बसावं. खाली जमीन आहे, गार आहे, बसा. धूळ आहे, बसा. आणि जिथे पैशाचं कीर्तन चाललंय, पैशाच असाच शब्द होईल. म्हणजे पैशाच हा संस्कृत जर अर्थ घेतला तर पिशाच याच्याशी तो जोडला जातो. जिथे त्याचं कीर्तन होतं तिथे अगदी AC फुल कोच तुम्हाला दिला तरी जायची गरज नाही. कारण लक्षात घ्या, जो पैशाची विद्या तुम्हाला शिकवतो तो त्या विद्येच्या बदल्यात किती कमावतो. म्हणजे तो तुम्हाला पैसा मिळावा यासाठी तुम्हाला शिकवत नसतो, तो त्याला मिळावा यासाठी तुम्हाला शिकवण्याचं एक नाटक करत असतो. म्हणून असं जिथे शिकवलं जात असेल तिथे अजिबात जायचं नाही. आणि जिथे भगवंताचं नाम गुण कथा कीर्तन होत असेल तिथे एखाद्याने येऊ नकोस असं सांगितलं तरी आपल्या वैयक्तिक अपमानाची तमा न बाळगता लोचट होऊन तिथे जावं. हे माझ्या मनचे शब्द नाही आहेत, हे संतांचे शब्द आहेत. लक्षात घ्या, भगवंताचं नाम कथा कीर्तन जिथे चाललंय ना, गैरसोयीची तमा तिथे बाळगू नये. आणि जो बाळगेल त्याच्यासारखा कमनशिबी तोच. तुकाराम महाराजांनी ह्याच्या पुढची कथा सांगितली. ते म्हणाले, कीर्तनाला बसल्यावर बोर होतंय हो, काय ते चाललंय, मरू दे तिकडे, आपली सासू बरी टीव्हीतली. उठून गेलात, नावडे कीर्तन उठून या जाती, ते नर फावती यमा लागी. यमधर्म बसलेलाच असतो बाहेर. एखादा ते कीर्तन टाकून बाहेर पडतोय कधी आणि मी त्याला पकडतोय कधी, असा यम बसलेला असतो. तुम्हाला वाटेल इमोशनल ब्लॅकमेलच सुरू केलं बुवानी. कीर्तनाला या आणि हे वर ऐकून घ्या. हे कीर्तनाला लोकांनी यावं यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा हा उपयोग नाहीये, ही जाहिरात नाहीये. हे सत्य आहे, आध्यात्मिक सत्य आहे. आपले कान हे 365 दिवस केवळ व्यवहाराच्याच गोष्टी ऐकतायत.
वर्षातून किमान एकदा तरी, मग रामजन्म असो, कृष्णजन्म असो, नवरात्र असो, या उत्सवांच्या मिशाने का होईना जे भगवत गुणकथा कीर्तन आपल्या कानावर जातं, आपल्या आत जी कल्मश साठलेली आहेत ना. कालच पाडवा होता, पाडवा आला, दिवाळी आली की आपण काय करतो, घरातली सगळी जळमट काढून टाकतो, साफसफाई करतो. म्हणजे पूर्वीच्या काळी तरी असं होत होतं. जी पिढी माझ्या समोर बसली आहे ती आधीची आहे, म्हणून त्यांच्या समोर मी हे बोलायला धजावतोय. आमच्या पिढीत हे सगळं इतिहास जमा झालेलं आहे. फार तर काय, तर ते काय कंपनीची माणसं बोलवायची आणि घ्यायचं साफ करून पैसे टाकून, असाच प्रपंच आहे. असो, तो काही आपला विषय नव्हे. महत्वाचं काय, तर ती जळमट साफ केली जातात. तशी जळमट जर आपल्याला आपल्या आत जी साचून राहिली आहेत, केवळ व्यवहार व्यवहार आणि व्यवहार, ऐहिक भौतिक गोष्टी ऐकून ऐकून जो सगळा कचरा आज साठून राहिलाय, तो जर साफ करायचा असेल तर ती साफसफाई कीर्तनाने साधणार आहे. काल आपण ती कथा ऐकली, एक वाक्य ऐकलं आणि आयुष्य बदललं. तसं आपण जेव्हा हे सगळं ऐकतोय, सगळं लक्षात राहणार नाहीये, मलाही मान्य आहे. पण एक काहीतरी अशी गोष्ट राहील, कधीतरी काहीतरी प्रसंग घडेल आणि आठवेल. काय ओ, ते सदावर्त्यांच्या मंदिरात ते चाललं होतं ना प्रवचन, तिथे बुवानी हे सांगितलं होतं. काय सांगितलं होतं ते पण गौण आहे. आठवेल काय, सदावर्त्यांच्या मंदिरातला राम आठवेल. तो राम आठवला तरी आपलं अर्ध काम झालंय, लक्षात घ्या. हा जो संबंध आपल्या मेंदूमध्ये राहतो ना, हा केवळ आणि केवळ या कीर्तनातून प्रस्थापित होऊ शकतो. आपला मेंदू हा संगतीकरण करतोय, जमवतोय स्मृती. आणि या ज्या स्मृती जमतायत ना, या जितक्या चांगल्या भगवंताच्या विषयीच्या स्मृती असतील, तेवढी तुमच्या व्यक्तिमत्वातली, तुमच्या आजूबाजूची, आजच्या भाषेतला शब्द आहे पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, ही वाढलेली असेल. जेवढं तुमचं व्यक्तिमत्व हे पैसा व्यवहार या वार्ता ऐकण्यात जात असेल, तितकी निगेटिव्हिटी, तितका आकुंचितपणा तुमच्या व्यक्तिमत्वात आलेला असेल. पैशाची गोष्ट काय ऐकायची नाहीये. पैसा काय शिकवतो, घेणं शिकवतो. बघा, कुठलाही कोर्स काय शिकवतो, पैसा कसा कमवावा, चॅरिटी कशी करावी, असा कुठला कोर्स आहे असेल तर मलाही सांगा, माझ्या जनरल नॉलेजमध्ये थोडी भर पडेल. जी गोष्ट तुम्हाला घ्यायला शिकवते ती तुमच्या अपरोक्ष तुम्हाला आकुंचित व्हायला शिकवते. तुम्ही आक्रसून जाताय. अगदी शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर श्रिंक होत आहे. म्हणजे काय, एखादं छान, आता वनस्पती विषयातलं मोठं प्रस्थापले इथे बसलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या समोर बोलायचं धाडस मी करणार नाही. पण साधं उदाहरण देतो. भोपळ्याचा वेल लावला, कलिंगडाचा वेल लावला, छान फळ धरलं आणि वेळेवर काढलं नाही की काय होतं, पुढे आक्रसून जातं, पुन्हा वाळून 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 शेवटी नष्ट होतं. नुसता पैसा 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 ऐकत बोलत राहिलात, काय होणार आहे, फक्त ग्रहण आहे, फक्त ग्रहण आहे. ग्रहण करता 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 पसरणार नाही आहात, वाढणार नाही आहात, फोफावणार नाही आहात, आक्रसून जाणार आहात आणि शेवटी वाळून सुकून त्या देठापासून, आपलं जे देठ आहे ना, ज्या त्या परमात्म्याशी आपलं देठ जोडलेलं आहे, तिथनं आपण सुटणार आहोत. आणि असेच या विश्वाच्या पसाऱ्यात कुठेतरी हरवून सुकून वाळून जाणार आहोत. आपला अणूही शोधून सापडणार नाही, इतके हरवून जाणार आहोत. ही गत कसली आहे, केवळ आकुंचन शिकवणाऱ्या विद्येची, पैशाची विद्या. आणि याच्या उलट आहे अध्यात्म. ते काय शिकवतं, तर ते पसरायला शिकवतं, वाढायला शिकवतं, फोफावायला शिकवतं. अध्यात्मामध्ये कुठेही आकुंचन नाहीये. हे आपल्यासाठी नाहीये. प्रत्येक गोष्टच, प्रत्येक गोष्टीची सुरुवातच तिथे चतुर्थी प्रत्ययान होते. केशवाय, माधवाय,
नारायणाय. हे माझ्यासाठी नाही, कोणासाठी आहे? केशवासाठी आहे, नारायणासाठी आहे, माधवासाठी आहे. आणि सगळं झालं कर्म की शेवटी सुद्धा काय येत आहे की श्रीकृष्णार्पणमस्तु, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे, इदम न मम. हे माझं नाही, देऊन टाकलं, संपला संबंध. इथे आत नाही खेचले जात, तुम्ही बाहेर फेकले जाताय, वाढताय, फोफावताय. म्हणून धनचरित्रम न श्रवणीयम न कीर्तनीयम. स्त्री धन नास्तिक, नास्तिकाचंही चरित्र ऐकू नये. कारण नसलेले प्रश्न आपल्याला नास्तिकांची चरित्र ऐकून डोक्यात येतात. उत्तम उदाहरण, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले का त्यांचा खून झाला? काही दशकांपूर्वी, काही दशक, हा प्रश्नही कोणाच्या मनात येत नव्हता. प्रत्येक जण त्या तुकाराम बीजेच्या दिवशी देहूच्या त्या शिळेवर जाऊन लोटांगण घालत होता. तुकोबा ज्ञानोबांचा घोष करून देहभान विसरत होता. मात्र आज कोणीतरी ज्याला पाचपोच नाही, ज्याचा काही अभ्यास नाही, ज्याला केवळ आपला स्वार्थ माहिती आहे आणि समाजामध्ये विरोध उत्पन्न करून, तेढ उत्पन्न करून त्यांच्या भांडणावर स्वतःचं घर भरून घ्यायचं स्वारस्य आहे, ते कोणीतरी एक वक्तव्य करून जातं. खून झाला तुकाराम महाराजांचा की आमची येडी लागतात मागे, हो ते असे म्हणतायत आमचे मामू, काय जे काय असतील ते, की चालले. काय आहे हे? या सगळ्यामध्ये नास्तिक आणि नास्तिकांची मत श्रवण करू नयेत, हाच मुख्य मुद्दा आहे. नास्तिकांची मत आणि नास्तिकांची चरित्र ऐकून आपल्या मनामध्ये जो श्रद्धाभाव आहे, आपलं नाणं जर पक्क झालेलं नसेल, आपली श्रद्धा जर पक्क झालेली नसेल, तर कुठेतरी डळमळीतपणा येतो. आणि तो डळमळीतपणा आला की अधोगती सुरू झाली. यासाठी नास्तिकांचे चरित्र ऐकू नये. मग काय? वैरी चरित्र, शत्रूची चरित्र. आता वैरी या शब्दावर कोटी आहे. वैरी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांची चरित्र. म्हणजे एखादा क्रोधी माणूस असेल, कामी माणूस असेल, मत्सरी असेल, त्यांची चरित्र ऐकू नयेत. किंवा आपले जे हितशत्रू आहेत त्यांची चरित्र ऐकू नयेत. का? तर स्वाभाविक त्यांचं कीर्तन किंवा त्यांच्या कीर्तनाचं श्रवण केल्यामुळे आपल्यामध्ये मत्सर, द्वेष हे विकार वाढतात. म्हणून यांची कीर्तन करायची नाहीत, म्हणून यांची चरित्र श्रवण करायची नाही. मग कोणाची करायची? म्हणून समर्थ काय, सगळे संत काय सांगतायत? सगुण चरित्रे. आपला हा जो सगळा खटाटोप आहे, रामजन्म कशाला हो दरवर्षी करायचा? मला एकाने प्रश्न विचारला होता, ओ ते कंटाळा येतो त्या रामजन्माचं जे कीर्तन करता त्याला. म्हटलं तुमच्यासारखे कमनशिबी तुम्हीच. ते तेच 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 काय ते आपलं दशरथा घे हे पायस दान ऐकायचं, काय काय नवीन नाही, जो मज्जाच येत नाही. लक्षात घ्या, कीर्तन हे मज्जेसाठी तुमच्या आलेलं नाही. अनेकांना वाटतं, अनेक लोक समाज माध्यमामध्ये बोलताना विधान करतात, कीर्तन हे उत्तम मनोरंजनाचं साधन आहे. लक्षात घ्या, जर कीर्तन हे साधन असेल तर ते मनोरंजनाचं नाही, मनोभंजनाचं साधन आहे. मनोरंजन, वा वा छान, टाळ्या, गाणं काय उत्तम. अध्यात्म काय? महत्वाचं काय आहे? या सगळ्यामध्ये आपल्या अंतरंगामध्ये जी किलमिश, जे कुविचार माजलेले आहेत, साचलेले आहेत, ते दूर होणं. आणि ते दूर होण्यासाठी त्या सगुणाची आणि अर्थात त्या सगुणामध्ये जे सद्गुण आहेत, रामानुजाचार्यांनी वर्णन केलंय, सकल कल्याण गुणनिधान हेयोपाधी विवर्जित. ही सगुण चरित्र कशी आहेत? समस्त कल्याणांचं निधान त्याच्यात आहे. कल्याणांचे जे कल्याण,
किंवा आपण श्लोक म्हणतो, हनुमान नाटकामधला तो श्लोक आहे, कल्याणानाम निधानम कलिमल मथनम पावनम पावनानाम. कल्याणांचं निधान आहे, त्याच्यामध्ये कल्याण गुण सामावलेले आहेत. एक तरी माणूस दाखवा रामचरित्र ऐकलं आणि नुकसान झालं. जो नुकसान आणि फायद्याची चर्चा करत त्याच्याकडे दृष्टी ठेवून रामचरित्र ऐकायला येत असेल, मुळात त्याच्यामध्येच गफलत आहे. पण असं असून देखील रामचरित्र ऐकलं, कृष्णचरित्र ऐकलं, पुराण कथा ऐकल्या, मंदिरात बसून ऐकल्या, टीव्हीवर, आणि ते खरं नव्हे. टीव्हीवर काय सांगितलं जातं, काय केलं जातं आणि कशासाठी केलं जातं, प्रयोजनच वेगळी असतात. पण जिथे कीर्तनासाठी कीर्तन केलं जात आहे, पुन्हा तिथेही महत्वाचं आहे, धनासाठी जे कीर्तन होतं, म्हणजे बुवांना बिदागी किती मिळणार याच्यावरून जे कीर्तन केलं जातं त्याच्यामध्येही 50%च फळ आहे. म्हणजे तिथेच गळती लागलेली आहे. प्रयोजन धन आहे, ज्याचं प्रयोजन केवळ भगवंताचं कीर्तन आहे. माझी वाणी ही त्या भगवंताच्या गुणानुवादात व्यक्त व्हावी, व्यतीत व्हावी, यासाठी जे केलं जात आहे ते खरं कीर्तन आहे. तुकाराम महाराजांनी घालून दिलेला दंडक आहे, जिथे कीर्तन करायचं तिथलं पाणी पण घेऊ नये. पंचायत आहे. आमच्या सगळ्या जे काही सांप्रदायिक आहेत, कुठलेही असोत, कीर्तनामध्ये 5-5 संप्रदाय मानले जातात. एक संप्रदाय हा वारकरी कीर्तन संप्रदाय, दुसरा संप्रदाय हा नारदीय किंवा हरिदासी पद्धतीचा संप्रदाय, तिसरा संप्रदाय हा समर्थ रामदास संप्रदाय आहे, आणि नंतरचे जे 2 संप्रदाय आहेत हे आधुनिक काळामध्ये आधुनिक विचारातून प्रसृत झालेले. म्हणजे मग गाडगे महाराजांचा एक संप्रदाय कीर्तनातला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, आणि अजून एक दासगणू महाराजांच्या संप्रदायातला. या सगळ्याला मूळ जे अधिष्ठान आहे ते देवर्षी नारदांचं आहे. काल आपण या श्रवणाची मातृका जसा परीक्षित किंवा जनक राजा पाहिला, तशी कीर्तनाची जर मातृका मांडायची झाली तर कीर्तनाची मातृका, आद्य मातृका आहे देवर्षी नारद. नारदो नीरदो यथा असं म्हटलंय. नारद, नार या शब्दाचाच अर्थ आहे पाणी, मराठीतली नार नव्हे. नार म्हणजे आप, पाणी. जो या भवतृषेने, संसार तृषेने तप्त झालेल्या सामान्य जीवांना भगवत प्रेमरूपी पाणी जीवन देतो, तो नारद आहे. म्हणजे जे तहानलेले आहेत, ज्यांना ही जीवत्वाची आणि या संसाराच्या तापाने निर्माण झालेली तृष्णा जडलेली आहे, ती तृष्णा दूर करण्यासाठी भगवंताच्या प्रेमाचं पाणी जो पाजतोय सगळ्यांना, पाणी पाजणे वाक्प्रचार 2 प्रकारे घेता येईल चांगल्या अर्थी, तो नारद. नीरद म्हणजे एखादा कृष्णमेघ जसा बरसावा आणि तृप्त करून जावा, सगळी तृष्णा हरण व्हावी, तसा हा नारद आहे. त्यामुळे कीर्तन भक्तीची मातृका म्हणजे देवर्षी नारद आहे. दुसरे जर सांगायचे झाले तर नारदांप्रमाणेच दुसरी गादी या कीर्तनाची प्रसिद्ध आहे, ती म्हणजे व्यासगादी. नारदीय गादीवरून संगीत प्रधान कथा कीर्तन केलं जातं, जिथे संगीत महत्वाचं आहे. कारण देवर्षी नारदांच्या हातामध्येच वीणा आणि कडताल किंवा चिपळ्या आहे, त्यामुळे तिथे संगीत महत्वाचं आहे. दुसरी जी प्रथा आहे, दुसरी जी परंपरा आहे ती व्यासांची आहे, जिथे केवळ निरूपण हे प्रधान आहे. संगीत प्रधान कीर्तन आणि निरूपण विवरण प्रधान कीर्तन, अशा या 2 परंपरा आहेत. म्हणजे त्या 2 परंपरांचे प्रवर्तक हे 2 वेगवेगळे आहेत. एक कथा, एक प्रथा ही कीर्तनकारांची आहे आणि दुसरी पुराणिकांची आहे. व्यासगादी ही पुराणिकांची मूळ गादी मानली जाते. मग वाल्मिकी असतील,
वेदव्यास असतील, शुकाचार्य असतील, हे त्या दुसऱ्या परंपरेचे प्रवर्तक आहेत. आणि नारद तुंबरू, आपण आरतीत म्हणतो नारद तुंबरू हो साम गायन करीती, ते नारद असतील, तुंबरू असतील, किंवा अगदी नंतरच्या अगदी ऐतिहासिक काळामधले नामदेव महाराज, पुरंदरदास, असे लोकोत्तर पुरुष संत असतील, त्यांनी ही संगीत प्रधान कीर्तन परंपरा पुढे चालली. असं हे कीर्तन भक्तीचं स्वरूप आहे. मग या कीर्तनामध्ये काय काय असावं, कंटेंट काय असावेत, समर्थांनी सांगितले. थोडक्यात पाहूया आणि समारोपाकडे वळूया. ताळ मृदंग हरिकीर्तन, संगीत नृत्य तान मान, नाना कथानुसंधान तुटोची नेदावे. संगीत गायनी विद्या सर्व सद्या मनोरथा, असं स्वतः समर्थांनी संगीत कलेचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्या रामाकडे जी प्रार्थना केली आहे त्याच्यातही समर्थ म्हणतायत संगीत गायन दे रे राम. मात्र ते संगीत गायनाचं महत्व ओळखून पुढे जे सांगितलंय ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतायत नाना कथानुसंधान तुटोची नेदावे. गायन सुरू झालं, ताना घेतायत, मूर्छना घेतायत, सगळं चाललंय, पण इकडे कथेचं बीजच सुटून गेलं, चालणार नाही. कथेचं अनुसंधान आणि कथेतून असणाऱ्या हरिभक्तीचं अनुसंधान तुटोची नेदावे, ते कायम ठेवावं. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवण पुटे आनंदे भरावी. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोक. कशाच्या जोरावर ज्ञानेश्वर माऊली ही प्रतिज्ञा करतायत? या हरिकथा कीर्तनाच्या जोरावर आहे. मी ही हरिकथा, हे कीर्तन असं करेन, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले. त्या धर्मकीर्तनाच्या, हरिकीर्तनाच्या जोरावर आनंदे भरीन तीही लोक. नाना नवरसिक शृंगारिक, गद्यपद्याचे कौतुक, नाना वचने प्रास्ताविक, शास्त्राधारे बोलावी. सगळं काही करायचंय, मात्र शास्त्राधार सुटू द्यायचा नाही. सगळं जे बोलायचंय ते अप्रमाण असं काही बोलायचं नाही. प्रत्येकाला, म्हणजे मजेने मी म्हणतो की बुवा आधी दाखवा पुरावा, नाही तर मग बुवाला पुरावा. की पुराव्याशिवाय बोलायचं नाही, आणि जो पुराव्याशिवाय बुवा बोलेल त्याला पुरावा काढावा. त्यामुळे इथे जे शास्त्र मान्य आहे, शास्त्राचं ज्याला प्रमाण आहे, असंच बोलावं, तेच बोलावं, मितले बोलावे. मित बोलावं, फार फापट पसारा बोलू नये, ही आम्हाला सूचना आहे. आपलं चाललंय, ऐकून घेतायत बिचारी लोक म्हणून आपलं चाललंय चालायचं नाही. मित मोजकं ठेवावं. अति सर्वत्र वर्जयेत, हे सूत्र लक्षात ठेवून बोलावं. असं सगळं सर्व गुण संपन्न कीर्तन झालं की काय होतं? कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होये सत्पात्र, हरि कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. शील सच्शील होऊन जाईल. हरि कीर्तनाचं हे महत्व आहे. वाचा पवित्र होईल. लक्षात घ्या, भगवंताचं कीर्तन करणं म्हणजे केवळ बोलणं, व्याख्यान, प्रवचन, कीर्तन करणं एवढं नाही. भगवंताचं गुण वर्णन करण्यासाठी प्रतिभापणाला लावून ग्रंथनिर्मिती करणं, हेही एक प्रकारचं कीर्तनच आहे. दक्षिणेमध्ये नारायण पंडित म्हणून एक फार मोठे संस्कृत विद्वान होऊन गेले. तमिळ, तेलुगू आणि संस्कृत या भाषांचे प्रकांड पंडित. आणि या नारायण पंडितांना रोग झाला, वात रोग. आणि इतकी दशा वाईट झाली की साधं पाण्याचं फुलपात्र हातात घेऊन पाणी पिवेना, इतका वात प्रबळ झाला. सगळे उपचार सर्व परीने करून झालं, काहीही मात्रा लागू पडेना. शेवटी एका सत्पुरुषाला शरण गेले. म्हणाले, आजपर्यंत जी विद्या, जी वाणी तू आपलं पांडित्य, शास्त्र याचं निरूपण करण्यासाठी खर्च केलीस,
ती वाणी आता भगवंताच्या गुणवर्णनासाठी लाव आणि मग मजा बघ. आणि नारायण पंडितांनी या आज्ञेनुसार श्रीमद भागवताचं सारस्वरूप असं नारायणीयम नावाचं काव्य रचलं. सहस्रक काव्य म्हणजे 1000 श्लोक त्याच्यात आहे. आणि हे सहस्रक काव्य रचलं. कुठे रचलं तर दक्षिणेत जे गुरुवायूर म्हणून मंदिर आहे केरळमध्ये, त्या गुरुवायूर मंदिराच्या गुरुवायूर अप्पा नारायणाची जी बालनारायणाची मूर्ती आहे त्या नारायणाच्या मूर्तीसमोर बसून हे काव्य रचलं. आणि जसजसा एक एक श्लोक रचत गेले तसतसा त्यांचा वातरोग हा उतरत गेला. हे या भगवंताच्या गुणानुवादाचं कीर्तनाचं महात्म्य आहे. कीर्तने दोष जाती रोग हरती. तर असं हे त्या भगवंताचं गुणकीर्तन, कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोतया वक्तयांचा, बोलणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्यांचा सगळ्यांचा संशय छेदण्याचं सामर्थ्य या कीर्तनात आहे. म्हणूनी कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, हरि कीर्तनी वसे. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद, असं खुद्द भगवंतानी सांगून ठेवलंय. आणि एवढं कशाला हो, कृतयुगामध्ये जे ध्यानाने मिळत होतं, त्रेतायुगामध्ये जे यज्ञाने मिळत होतं, द्वापर युगामध्ये जे पूजेने मिळत होतं, ते या कळी काळामध्ये कलौतद हरि कीर्तनात केवळ कीर्तनाने प्राप्त होणार आहे. काय तर ते भगवंताचं परमपद. ह्यासाठी ही कीर्तन भक्ती आपण आज पाहिली. आजचं हे सत्र आपण इथेच या सत्राला विराम देऊया. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता, हे चरवन चर फणीवर भरता निजभ्राता, दशरथ नृपनायक धन्य तो पिता. जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडन खंडन संसार मूळ, सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी.
जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी सत्राणी उड्डाणे हुंकार वदनी करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नरनीशाचर त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादेन भिकृतांता जय देव दुमदुमली पाताले उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धरमानीला खेद कडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादेन भिकृतांता जय देव ब्रह्म चैतन्य गुरुनाथा जय देव तुम्हारी गंगाती प्रगट झालासी गोंदावले वैभामी जमरानी पौची जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देव आनंद जागी मंदिर स्थापिले मंडली राम राम जय देवा जय समर्था आर्यम चैतन्य सद्गुरुनाथा जय देव वाणी आरती जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सीताकांत स्मरण जय राम राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर स्वामी महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा गुणायका मागणे हेची आता रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक
रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.